तर इराण आणि अमेरिका यांच्यात इस्लामाबादला सुरू असलेली मॅरेथॉन चर्चा आज देखील कायम असेल। हॉर्मुझची सामुद्रधुनी हीच आता या चर्चेच्या केंद्रस्थानी असेल। हॉर्मुझची सामुद्रधुनी हा आंतरराष्ट्रीय जलमार्ग आहे आणि त्यामुळे त्यावर इराणचं नियंत्रण नको, ती मुक्तच असावी अशी ठोस भूमिका अमेरिकेने घेतली आहे। तर इराण मात्र सामुद्रधुनीवर स्वतःचं नियंत्रण ठेवू बघतोय। याच मुद्द्यावरून आज चर्चेत वादंग होण्याची शक्यता आहे। एकूणच हा मुद्दा आता सकारात्मक चर्चेत गतिरोधक ठरतोय। तर या चर्चेमध्ये इराणची मालमत्ता गोठवल्याचा मुद्दा देखील केंद्रस्थानी होता। नेमकी किती मालमत्ता गोठवलेली आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर इतर देशात इराणची गोठवलेली मालमत्ता आपण पाहतोय। एकूण गोठवलेली मालमत्ता आहे तब्बल 11 लाख कोटी। अमेरिकेने इराणची 18,000 कोटी मालमत्ता गोठवलेली आहे। तर चीनने सुमारे 1.80 लाख कोटी रुपयाची मालमत्ता गोठवली आहे। जपानकडून 13,500 कोटींची मालमत्ता गोठवण्यात आली आहे। तर ब्रिटन आणि नेदरलँडकडून 20,700 कोटींची मालमत्ता गोठवण्यात आली आहे। दक्षिण कोरियाकडून 63,000 कोटी, तर इराककडून 54,000 कोटीची मालमत्ता गोठवण्यात आली आहे। लक्झेंबर्गकडून 14,400 कोटी इतकी मालमत्ता गोठवल्याची माहिती समोर येते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।